वरळी बीडीडी चाळीमध्ये सध्या शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरू आहे। विजय भणगे इथले जे स्थानिक उमेदवार आहेत ते आपल्या सोबत आहेत, सचिन भाऊ आहिर पण आहेत आणि प्रचाराला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। काय किती विश्वास आहे की तुम्ही ही जागा जिंकाल वरळी बीडीडीची? 101% विश्वास आहे। पुऱ्या मुंबईमध्ये मी 1 नंबर मताने निवडून येणार। म्हणजे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार राजा नागरिक यांच्या जीवावर मी मुंबई नंबर 1 मध्ये मतांनी निवडून येणार। नक्कीच सचिन भाऊ, तुम्ही पण सोबत आहात आणि अगदी सावलीसारखे या संपूर्ण परिसरामध्ये जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या मागे तुम्ही फिरताय, त्यांच्या सोबत फिरताय, ग्राउंड झिरोवर उतरलेले आहेत। इथलं नेमकं वातावरण कसं आहे, हवा कशी आहे? कारण एकनाथ शिंदे पण येऊन गेले त्या ठिकाणी, त्यांनी दावा केलेला आहे की सगळ्या जागा आम्ही जिंकू। शिंदेना येऊ द्या, मंगलप्रवाल लोढाणी तर इकडे आता घरच घेतलेलं वाटते बीडीडी चाळीमध्ये, त्यांना येऊन बसू द्या, नितेश राणेंना बसू द्या, माननीय मुख्यमंत्र्यांनी पण आमच्या या विभागामध्ये यावं आणि काय कायापलट केलेलं आहे हे आम्ही बघावं। आणि विशेषतः विजयसारखा कार्यकर्ता जो तळागाळातला गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी नगरसेवक निर्माण केले, अशा एका कार्यकर्त्याला न्याय आज या निमित्ताने मिळाला आणि म्हणून मोठा उत्साहाचा वातावरण निवड कार्यकर्त्यामध्ये नाही तर समाजमध्ये, कारण वॉटर गटर मीटर यासाठी शाखेत एकच माणूस उपलब्ध असणारा कोण जर असेल तर तो विजय भणगेच्या रूपाने दिसत आहेत। म्हणजे कुठचाही पद नसता जो माणूस काम करू शकतो, तर पद मिळाल्यानंतर काय नाही करू शकतो। म्हणून आम्हाला आत्मविश्वास आहे की चांगला उत्साहाने आम्ही इकडे लढतोय आणि विजय हा आमचा झाल्याशिवाय राहणार। नितेश राणे यांना विशेष जबाबदारी दिली आहे संपूर्ण पट्ट्याची आणि त्यांनी पहिली टीका जी आहे आज पत्रकार परिषद घेतली आणि किशोरीताई पेडणेकर ज्या मुंबईच्या माजी महापौर आहेत त्यांच्याबद्दल केलेली आहे। 2 गुन्हेगारी गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत, पण त्याची कुठेही नोंद त्यांनी केलेली नाही आहे प्रतिज्ञापत्रामध्ये आणि कोर्टात जाणार असे थेट त्यांनी इशारा दिला आहे। मग काय झोपले होते का? ज्यावेळी स्क्रुटिनीच्या वेळी ज्यावेळी होतं का नाही ऑब्जेक्शन त्यांनी रेस केलं? काय असते हे रडीचा डाव आणि बालिशपणा करायचं आणि सनसनाटी तयार करण्याचं काम करायचं। अरे हिंमत, आता लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकांनी निवडणुका होऊ घ्यायला भाग पाडले ना, जावा ना लोकांसमोर, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे ना। किशोरी पेडणेकर सारखी प्रामाणिक काम करणारी महिला, ज्यांनी स्वतः नर्स बनून घेऊन कोविडमध्ये लोकांचे जीव वाचवण्याचं काम केलं, त्यांच्यावर तुम्ही किती आरोप केले, हे कितीही देखील टीका केली, कोर्टातून तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आरोप करण्याचा, पण कुठचाही आरोप ते सिद्ध करू शकले नाही। आणि असं असताना आज लोकशाही पद्धतीने जे निवडणुकीला सामोरे जात आहेत तर त्यावेळी मात्र अशा प्रकारची खोचक, अशाच प्रकारची काहीतरी सनसनाटी तयार करण्यासाठी हे नाक आहे आणि मला नाही असं वाटत की बाबा ह्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट होईल। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न असं पण आहे की आता नितेश राणे पण टीका करू लागले। नितेश राणेंनी म्हटलं आहे की आय लव्ह मोहम्मदवाला नाही तर आय लव्ह महादेव जो म्हणेल तो मुंबईचा महापौर होईल। उद्धव ठाकरे यांच्यावर पण त्यांनी आज टीका केली आहे की जिहाद हृदय सम्राट आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांनी मुंबईसाठी नेमकं केलं आहे, तरी काय त्यांनी सांगावं? की काय आलं, ही जी माणसाचं ना जरा 5-6 वर्षाच्या अगोदरची जरा व्हिडिओ व्हायरल करा, आता करतीलच। 11 तारखेला आम्ही या सर्व लोकांचा समाचार घेऊ, पण ज्यांनी कुरेशी होण्याचं स्वप्न बघितलेलं आहे, जे अस्सलामुअलैकुम बोलायचं काम करतायत, त्यांनी हिंदुत्व आम्हाला शिकवावं। काय आलेलं आहे की हे सोयीनुसार जी लोक जी वागतायत ना, यांना फार महत्त्व द्यायची काही गरज नाही। मुंबईतले आहेत का, महाराष्ट्रातले आहेत का उद्धव ठाकरे, असा सवाल सुद्धा नितेश राणे विचारतात। आता ज्याचा जन्म मुंबईमध्ये झालं त्यालाच मुंबईतली अनेक समस्या, ज्याला वॉटर गटर मीटर म्हणतो, तोच ते सोडवण्याचा करू शकतो। मुंबईवरती आघात झाला, मुंबईवरती एक टाचणी जरी पडली तरी देखील पहिला आवाज जर कुठचा असेल तर तो शिवसेनेचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा असतो। अमित ठाकरे पण आता टीका करतात। अमित ठाकरे म्हणतात की ठाकरे बंधूंची जी भूमिका ती दुटप्पी आहे आणि स्वार्थी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मुंबईसाठी नेमकं त्यांनी काय काय केलेलं, अंबानींच्या पण घरी ते गेले, अशा पद्धतीनं त्यांनी विधान केलं। काय आलं आहे, अमित साटमनं आता दाखवायचं आहे की अध्यक्ष म्हणून घेऊन मी आशिष शेलाराच्या कसं जास्त ॲग्रेसिव्हली बोलू शकतो। पण 5-6 दिवसाचं आहे, मला वाटते 15 तारखेनंतर अमित साटम कुठे दिसतील की नाही दिसतील हाही एक महत्त्वाचं आहे। पण ते एका पक्षाचे अध्यक्ष आहे, काय बोलावं काय करा, तुम्ही विकासाचा बोला ना। 3 लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा नवीन आकडा काढला, कुठे गेला तो? का नाही त्याचे ते पुरावे तुम्ही देतात? का नाही तुम्ही हे सांगतायत की बाय 90,000 कोटी रुपये ठेवी जे आम्ही दिल्यानंतर तुम्ही ते काढून मोकळे झालात आणि आज नाहक आरोप करायचं म्हणजे सनसनाटी तयार करायचे? एवढंच जर त्यांना वाटत असेल ना तर 70,000 कोटीचा भ्रष्टाचार काढा, जे तुम्ही इरिगेशनबद्दल बोलले होते, जे आज तुमच्या मंत्रिमंडळामध्ये बसले होते, आणि जाब विचारा ना। अशोक, आपण पाहतोय की सुनील शिंदे साहेब पण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण त्यांची पण बातचीत करणार आहोत। अशोक चव्हाण ज्या पद्धतीनं आता टीका टिप्पणी करू लागले, ते म्हणतात की रोज का मटण पण दाबा कमळाचं बटन, अशा पद्धतीनं ते विधान करतायत, कसं पाहताय? कधी कधी ह्या निवडणुकींच्या दरम्यान ह्या जे काही राजकीय जोक करतात ना, त्या जोकवरती हसायला पण येत नाही किंवा रडायला येत नाही, क्यू करावीशी वाटते। या सगळ्या आम्ही
असं समजत होतो की महाराष्ट्र राज्याचे ते एक वेळचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या तऱ्हेने ह्या सगळ्या बाबतीतली एक मॅच्युरिटी असायला पाहिजे, या सगळ्याबद्दलची एक चांगली जाण असायला पाहिजे. ते न दिसता केवळ बालिशपणा, आणि त्या बालिशपणातनं त्यांना एवढंच दाखवायचं की कुठेतरी अमित शहाना दाखवायची माझी कडवट निष्ठा बी जे पीवरती कशी आहे. निष्ठा बदलणारे किंवा सरड्याप्रमाणे रंग बदलणारे ही सगळी माणसं, यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही किंवा महाराष्ट्रात यांचं स्थान उरणार नाही. नक्कीच. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे की याचा मराठी जे मतदार आहेत त्यांच्यावरती कितपत परिणाम होईल. ज्या पद्धतीनं हे सगळे प्रोपोगेंडे राबवले जात आहेत, ज्या पद्धतीनं ताकदचा वापर केला जातो आहे, सगळे भाजपची जी ताकद आहे ती ग्राउंड झिरोवरती उतरवण्यात आलेली आहे. शिवसेनेला याचा फटका बसेल की शिवसेना बाउन्स बॅक होईल फिनिक्सप्रमाणे? बघा, यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. तुम्ही आज सत्तेत बसलेलात किती वर्ष, सत्तेत बसल्यानंतर सगळ्या अर्थाने तुम्ही गब्बर झालेले आहात, बरोबर आहे. तुमची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे या ठिकाणी उघड झालेली आहेत, तुम्ही त्याच्यावर काहीच करत नाही. तुमचे लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतात, त्यांच्यावर साधी NC होत नाही, बरोबर आहे. आणि अशा ह्या सगळ्या याच्यामध्ये धारावीसारखा प्रकल्प, इथे मुंबईकरांना कळले नेमकं आता भविष्यात इथे काय होणार आहे. धारावीच्या प्रकल्पाच्या नावाखाली अडाणीला दिल्या जाणाऱ्या ज्या काही शासकीय सवलती आहेत किंवा आता त्या माध्यमातून भविष्यात या मुंबईचं नेमकं काय होणार याची चिंता खऱ्या अर्थानं जो मुंबईकर आहे त्याला होते. या मुंबईत राहणारा भूमिपुत्र याला तर चिंता आहे, परंतु या मुंबईत जे इतर देखील परप्रांतीय आले, राहिले, वाढले, त्यांनाही चिंता आहे की खऱ्या अर्थानं ज्या मुंबईने मला वाढवलं त्या मुंबईचे हे लोक काय करणार आहेत. आणि ह्या भीतीपोटी आज मुंबईत भविष्यात या ठिकाणी केवळ आणि ठाकरेच हे समीकरण राहणार आहे. आणि या समीकरणाची भीती यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. या समीकरणाच्या भीतीने यांना रात्रीची झोपही नीट येत नाही. मग अशा तऱ्हेने या ठिकाणी एकतर बालिश विधानं करायची, अशा तऱ्हेने प्रचंड पैसा आणि सत्तेचा गैरवापर करायचा आणि त्याच्यातनं कुठेतरी काय आपल्याला हस्तगत होईल का, या अशा सगळ्या प्रकारांमधनं मुंबईकरांना यांचे सगळ्या रंग पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या महानगरपालिकेत केवळ आम्ही सत्तेत असणार नाही तर फार मोठ्या बहुमताने सत्तेत बसू. सचिन भाऊ, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं आता सगळे हे सगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत, शिंदेचे शिवसेनेचे जे नेते ते वारंवार असं म्हणत आहेत की ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही आहे, ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यांचं करिअर कुठेतरी उभं राहावं यासाठी केलेला हा सगळा खटाटोप. काय झालं आहे, त्यांना स्क्रिप्ट लिहून दिल्यानंतर त्यांना मर्यादा आहे आणि ते स्क्रिप्ट लिहिल्यानंतर त्यांना तेवढंच बोलावं लागतो, कारण त्यांना माहीत आहे की त्यांचे नगरसेवक निवडून येणार नाही आहे. म्हणून मग खराब करण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, म्हणून फक्त MIM नंतर जर आता मुंबईमध्ये दुसरा जर कुठचा पक्ष जर असेल जो बी टीम म्हणून काम करतो आहे, ते मला असं वाटते त्यांची परिस्थिती आहे. अरे तुम्ही विकास केला, तुम्ही काय केलं, तुम्ही आमच्याबरोबर होता ना, नगर विकास खाता होता ना, तुम्ही आज नाहक आरोप करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे नैतिकतेचा आधार आहे का? जी भारतीय जनता पार्टी सांगतायत 20 वर्ष उपमहापौर, स्टँडिंग कमिटीमध्ये मेंबर, वेगवेगळ्या समितीमध्ये मेंबर, चेअरमॅन हे उपभोगला आणि तुम्ही सत्ता काबीज करण्यासाठी तुम्ही करता. ह्या सर्व गोष्टी हे मुंबईकरांना माहीत आहे. मुंबईला खऱ्या अर्थाने विकासाचा एक आपण दिवा पेटवण्याचं काम जे आम्ही केलेलं आहे, आज हाच दिवा मशालाचं स्वरूप घेतो आहे आणि म्हणून विकासच्या माध्यमातून ही कामं आम्ही लोकांसमोर दाखवण्याचं काम केलं. पण महायुतीमध्ये अंतर्गत गटबाजी आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण ज्या पद्धतीनं आज गणेश नाईक यांनी विधान केलेलं आहे एकनाथ शिंदेंबाबत की भाजपनं जर संधी दिली तर केवळ घोडे फरक आहे ना, तुम्ही बघितलं असेल. आणि हे आतून अजून चव्हाट्यावर येणार आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर. म्हणजे मी काय नवीन होऊन सांगायची गरज नाही आहे की त्यांचेच मित्र पक्षाचे लोक भारतीय जनता पार्टीसारखा भ्रष्ट पक्ष नाही, पण बोलताना काय होतं, पण पिंपरी चिंचवडमध्ये नाही, पुण्यामध्ये नाही. म्हणजे पुणे जिल्ह्याच्या बाहेर भारतीय जनता पार्टी चांगलं, पण इकडे भ्रष्ट. म्हणजे आपसामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत हे तुम्ही बघताय आणि म्हणून त्याच्यात लोक हे फार सुज्ञ आहेत आणि निश्चितपणे लोक याला जाब विचारल्याशिवाय राहणार. शेवटचा प्रश्न आहे. वारंवार ते दावा करतायत की आम्ही 60 ते 70 जागा जिंकू. म्हणजे शिंदेची शिवसेना दावा करते 60 ते 70 जागा आम्ही जिंकू. तुम्ही किती जागा जिंकणार आहात? नाही, आम्ही बहुमतपेक्षा खूप मोठ्या आघाडीने आम्ही येऊ. कारण गेल्या वेळी तुम्ही बघितलं असेल की भारतीय जनता पार्टी आमच्या विरोधात होती, मनसेसारखा पक्ष नव्हता, काँग्रेस पण विरोधात होती, राष्ट्रवादी पण नव्हती. आता राष्ट्रवादी आहेत, मनसेसारखा पक्ष आहे. म्हणून सर्व एकजुटीने
100चा आकडा आम्ही निश्चितपणे क्रॉस करू. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय या ठिकाणी 100चा आकडा पार करेल शिवसेना असा दावा, असा विश्वास जो आहे तो सचिन अहिर व्यक्त करतायत. प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि बरडी बीडीडी चाळीमध्ये आता नेमका नगरसेवक कोणत्या पक्षाचा होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन समितसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.